मला आज करायचेत मोमोज. त्यासाठी मी कोबी, शिमला मिर्च आणि कांदा हे बारीक कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर हिरवी मिरची, आलं, लसूण हे सुद्धा बारीक कट केलेलं आहे आणि कोथिंबीर घ्यायची आहे. पहिल्यांदा लसूण आणि आलं हे बारीक केलेलं आपण तेलामध्ये टाकून थोडंसं परतून घेणार आहोत. त्यानंतर कांदा टाकायचा. कांदा टाकल्यानंतर कांदा हलकासा परतला की त्याच्यात हिरवी मिरची टाकायची. ते सुद्धा थोडीशी परतून घ्या. त्यानंतर शिमला मिर्च टाका. त्यानंतर कोबी टाका. आता हे सगळं परतत असताना गॅस मीडियम टू हाय फ्लेम अशी ठेवायचा. कारण आपल्याला ह्या सॉफ्ट भाज्या होऊन द्यायच्या नाहीत किंवा ह्याला पाणी सुटून द्यायचं नाही आहे. त्यामुळे अगदीच फुल गॅसवरती परतलं तरी चालेल. वरून चवीनुसार मीठ टाकायचं. काळी मिरीची पूड टाका, चिली फ्लेक्स टाका, कोथिंबीर टाका. हे सगळं टाकून मस्त मिक्स करून घ्या. फुल गॅसवरती एकसारखं हलवत राहायचं म्हणजे हे शिजेल. ह्याच्यावरती शिजण्यासाठी झाकण ठेवायचं नाही. झाकण ठेवलं की त्याला पाणी सुटेल आणि मग त्याची जी टेस्ट आहे ना ती वेगळी होईल. आपल्याला मोमोजसाठी जी टेस्ट पाहिजे म्हणजे क्रंच अशा भाज्या, जास्त सॉफ्ट नको आहेत, त्या पद्धतीने भाज्या जर पाहिजे असतील तुम्हाला तर मीडियम टू हाय फ्लेम ठेवायची गॅसची. आणि याच्यामध्ये अजून तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ॲड करू शकता. मोमोज म्हणजे जर मैद्याचे असतील ना तर अगदी अनहेल्दी, पण जर गव्हाच्या पिठाचे केले ना तर त्याच्यासारखं हेल्दी काहीच नाही. याच्यामध्ये पनीर टाकू शकता. आता मी हे मिश्रण थंड झाल्यानंतर त्याच्यात मी मोझरेला चीज टाकलं आहे. छान लागतं त्याच्यामध्ये. तर मी काय सांगत होते की मोमोजमध्ये तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या वापरू शकता. आणि जर गव्हाच्या पिठाचे मोमोज असतील ना तर बघा, एक तर स्टीम केलेले असतात आणि ह्या मसाल्यामध्ये पण जास्त ऑइल नसतं, त्यामुळे खूप हेल्दी म्हणून तुम्ही हे खाऊ शकता. फक्त गव्हाचं पीठ वापरा. पण जर मैदा वापरला ना तर अगदीच अनहेल्दी आहे, कारण मैदा खूप चिकट असतो. आपल्या आतड्यांना ते चिकटलं जातं, त्यामुळे मैदा शक्यतो वापरूच नका. आता मोमोज करताना आहे ना त्याला पाहिजे तसा आकार द्यायचा. काय असं नाही आहे, त्याचा ठरलेला ठराविक असा आकार नाही आहे. त्यामुळे तुम्हाला जसा जमतो आहे ना तसा आकार तुम्ही देऊ शकता. मोदकासारखे सुद्धा तुम्ही मोमोज करू शकता पाहिजे त्या आकारामध्ये. इकडे तर मला जसं पाहिजे तसं मी ते बनवून घेते आहे आणि या प्रकारे अजून बनवून घेणार आहे. तर मी अजून एक तुम्हाला इकडे करून दाखवते की आपण याला मोदकासारखा सुद्धा आकार देऊ शकतो किंवा या प्रकारे सुद्धा करून घेऊ शकतो. थोडंसं असं पसरट ठेवायचं या प्रकारे. इतकंच काय, मोमोज करत असताना माझ्या मुलाचं पण चालू असतं की थांब मला करू देत, काहीतरी त्याचं चालू राहतं. तर तो इथे बघा आपली करंजी असते की नाही, त्या करंजीसारखा आकार देतो आहे आणि करतो आहे. तर इकडे या पद्धतीने त्याने केलेलं आहे. आता बघा माझं झालेलं आहे. आता मी उकडायला ठेवलं आहे. तर 15 मिनटामध्ये, 15 मिनिट पण खूप होतात, अगदी 10 मिनटामध्ये मोमोज. जर पाणी गरम झालं असेल, कढईमध्ये मी वाफवलेत, तर पाणी गरम असेल आणि त्याच्यावर प्लेट ठेवली तर 15 मिनिट लागत नाहीत, अगदी 10 मिनटामध्ये मोमोज तयार होतात. गव्हाच्या पिठाचे आहेत, मस्त लागतात आणि गरमागरम शेजवान चटणीबरोबर तुम्ही हे खाऊ शकता. एकदा ट्राय करा.